शेतकरी मित्रांनो नमस्कार। राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी समोर येत आहे। 2 आणि 3 जून रोजी राज्यात मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये होणार आहे। जाणून घेऊयात सविस्तर अंदाज। माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। आपण या ठिकाणी बघू शकता 2 आणि 3 जूनचा अंदाज, म्हणजेच मंगळवारी आणि बुधवारी आपल्याला संपूर्ण विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात देखील आपल्याला आज आणि उद्या नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर आणि रात्री मोठ्या पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळेल। वारा देखील या पावसात मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील आपल्याला 2 आणि 3 जून रोजी ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, रात्री दरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे, त्यामुळे काळजी घ्यावी। मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात देखील मंगळवार आणि बुधवारसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज, उद्या आणि परवा 3 दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।